नमस्कार. रामकृष्ण हरी. संत विचार हे केवळ ऐकण्यासाठी नसून ते जगण्यासाठी असतात. जेव्हा आयुष्य कठीण वाटू लागतं तेव्हा संतांचे शब्द आपल्याला प्रकाशाची वाट दाखवतात. आज आपण अशाच एका अभंगाचा अर्थ पाहणार आहोत जो तुमच्या मनातली नकारात्मकता दूर करून तुम्हाला नवी उभारी देईल. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा, कारण आनंदाचे डोही आनंद तरंग हेच आपल्या जीवनाचं ध्येय असायला हवं. आज आपण संत नामदेव महाराजांच्या एका अभंगाबद्दल बोलणार आहोत. आपण अनेकदा उद्यावर गोष्टी ढकलतो, पण काळ कोणासाठीच थांबत नाही. हा अभंग आपल्याला जाणीव करून देतो की हे आयुष्य खूप लहान आहे आणि आपण ते निरर्थक गोष्टींमध्ये वाया घालवत आहोत. जेव्हा संकटे येतात किंवा आयुष्याचा शेवटचा काळ येतो तेव्हा आपण कमावलेली संपत्ती किंवा बाह्य गोष्टी आपल्यासोबत येत नाहीत. मानवी जीवनात या अभंगाचे महत्त्व हेच आहे की तो आपल्याला मोहाच्या झोपेतून जागे करतो आणि काय शाश्वत आहे याची जाणीव करून देतो. जेव्हा आपण या अभंगाचा विचार करतो तेव्हा आपल्या मनातील अहंकार आणि लोभ कमी होतो. आपण नातेसंबंधांना आणि स्वतःच्या अंतर्गत समाधानाला जास्त महत्त्व देऊ लागतो. हा अभंग आपल्याला वेळेचे नियोजन करायला शिकवतो. आजची कामे आजच करणे आणि प्रत्येक दिवस हा शेवटचा आहे असे समजून प्रामाणिकपणे आणि आनंदाने जगणे हा बदल आपण यातून शिकू शकतो. हा अभंग आपल्याला चुकीच्या मार्गावरून बाजूला सारून योग्य मार्गावर आणण्यासाठी एका मार्गदर्शकासारखे काम करतो. वेळेचा आदर करा, कारण काळ सतत पुढे सरकत आहे आणि तो कधीही कोणाची वाट पाहत नाही. जगातल्या सर्व भौतिक गोष्टी आणि नातेसंबंध एका मर्यादेपर्यंतच सोबत असतात. अंतिम सत्याच्या वेळी केवळ आपली चांगली कर्मे आणि ईश्वरी भक्तीच आपल्या पाठीशी राहते. त्यामुळे जगताना फसवणूक आणि खोटेपणा सोडून द्या, कारण शेवटी केवळ सत्य आणि नामस्मरणच आपले खरे सोबती ठरतात. आपल्या अस्तित्वाचा शोध घेणे आणि चांगल्या मार्गाने आयुष्य जगणे हीच या अभंगाची सर्वात मोठी शिकवण आहे. चला तर मग जाणून घेऊया या अभंगाचा भावार्थ, विश्लेषण, सामाजिक संदेश व नैतिक धडा वास्तविक जीवनातील उदाहरणासह. पहिला चरण, शरीर काळाचे भातुके तुम्ही नेणांका इतुके. भावार्थ आणि विश्लेषण. आपल्या या सुंदर संभाषणाची सुरुवात करताना नामदेव महाराज आपल्याला एका खूप मोठ्या भ्रमातून बाहेर काढतात. ते म्हणतात, हे माणसांनो, हे शरीर ज्याला तुम्ही तुमचे समजून दिवस रात्र सजवता, त्याचे चोचले पुरवता, ते तुमचे नाहीच मुळी. हे शरीर म्हणजे काळाचे म्हणजेच मृत्यूचे खेळणे आहे. जसे लहान मुले खेळताना मातीचा भातुकलीचा खेळ मांडतात आणि खेळ संपला की तो मोडून टाकतात, तसेच या शरीराचे आहे. काळ कोणत्याही क्षणी हा खेळ मोडून टाकू शकतो. महाराज आपल्याला विचारतात की हे साधे आणि उघड असणारे सत्य तुम्हाला अजून कसे समजत नाही? तुम्ही एवढे अजाण कसे होऊ शकता? सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. संत नामदेव महाराज इथे समाजाला सावध करत आहेत की ज्या शरीरावर, रूपावर आणि पैशावर आपण गर्व करतो ते सर्व तात्पुरते आहे. काळ म्हणजे मृत्यू, कधीही हे आयुष्य संपवून टाकू शकतो. माणसाने गर्वाचा फुगा फुगवून जगू नये, तर नम्र राहावे आणि हे जग सोडून जाताना आपण काहीही सोबत नेणार नाही याचे भान ठेवावे. हा नैतिक धडा नामदेवांनी दिला आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. आजच्या काळात आपण बघतो की एखादा माणूस खूप श्रीमंत असतो, आलिशान बंगल्यात राहतो आणि मोठ्या गाड्यांमधून फिरतो. त्याला आपल्या संपत्तीचा खूप माज असतो. पण समजा अचानक निसर्गाची मोठी आपत्ती आली, जसा एखादा भूकंप किंवा पूर आला, तर त्या एका क्षणात त्याचे सगळे वैभव मातीला मिळते. त्याचे शरीर आणि संपत्ती निसर्गासमोर हतबल होते. हेच नामदेवांना सांगायचे आहे की ज्या गोष्टींचा आपण माज करतो ती एका क्षणात नाहीशी होऊ शकते. दुसरा चरण, माझा जन्म गेला वाया तुझविण पंढरी राया. भावार्थ आणि विश्लेषण. पुढे नामदेव महाराज अत्यंत प्रांजळपणे आणि आर्ततेने देवाजवळ आपली खंत व्यक्त करतात. ते म्हणतात, हे पंढरीनाथा, तुझ्या भक्तीशिवाय, तुझ्या नामाशिवाय माझा हा मौल्यवान मानवी जन्म पार वाया गेला आहे. आपण संसारात इतके गुंतून जातो की ज्या परमात्म्याने आपल्याला इथे पाठवले त्यालाच विसरून जातो. जेव्हा आयुष्याचा उत्तरार्ध येतो तेव्हा मागे वळून पाहिल्यावर जाणीव होते की ज्या गोष्टींमागे आपण आयुष्यभर धावलो त्यातील काहीच सोबत येणार नाही. भगवंताच्या प्राप्तीशिवाय घालवलेला प्रत्येक क्षण हा व्यर्थ आहे. हाच पश्चाताप महाराज इथे आपल्या सर्वांच्या वतीने व्यक्त करत आहेत. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. केवळ खाणे, पिणे, पैसे कमावणे आणि स्वतःचा स्वार्थ पाहणे म्हणजेच जीवन नाही. जर आपण समाजात राहून कोणाच्याही कामी आलो नाही, देवाचे म्हणजेच सत्याचे आणि चांगुलपणाचे आचरण केले नाही, तर आपले जीवन वाया गेले असे समजावे. माणसाने केवळ भौतिक सुखांच्या मागे न धावता जीवनाला एक उदात्त ध्येय दिले पाहिजे. हा सामाजिक संदेश यात आहे. वास्तविक जीवनातील उदाहरण. अनेक लोक आयुष्यभर फक्त बँक बॅलन्स वाढवण्यात, जमिनी खरेदी करण्यात आणि स्वतःचे साम्राज्य उभे करण्यात व्यस्त असतात. या नादात ते आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना वृद्धाश्रमात सोडतात किंवा नातेवाईकांशी भांडण करतात. शेवटी जेव्हा ते म्हातारे होतात तेव्हा त्यांना समजते की आपण पैसा तर खूप कमावला, पण हक्काची माणसे आणि मानसिक शांतता गमावून बसलो. त्यांचे ते धावपळीचे आयुष्य शेवटी त्यांना निरर्थक वाटू लागते. तिसरा चरण, अजूनी तू का रे निचिंत काळ जवळीन हटकीत. भावार्थ आणि विश्लेषण. या चरणात नामदेव महाराज आपल्याला जागे करण्यासाठी जणू एक प्रेमाची थाप मारतात. ते म्हणतात, अरे माणसा, मृत्यू तुझ्या अगदी जवळ येऊन ठेपला आहे. तो तुला सतत टोकत आहे. तुझ्या आयुष्याचा एक एक क्षण कमी होत आहे, तरीही तू अजून इतका गाफील आणि विवंचनेशिवाय कसा राहू शकतोस? तुला अजूनही स्वतःच्या उद्धाराची काळजी कशी वाटत नाही? आपण उद्या करू, परवा करू असे म्हणून देवाचे नाव घेणे टाळतो. पण काळ कोणासाठी थांबत नाही. तो अगदी तुमच्या उंबरठ्यावर येऊन उभा आहे याची जाणीव करून देत महाराज आपल्याला अज्ञानाच्या झोपेतून जागे करत आहेत.
सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. आपण उद्या करू, नंतर करू असे म्हणून चांगल्या गोष्टी पुढे ढकलत राहतो. संतांनी त्याकाळी समाजाला हा धडा दिला की वेळ कोणासाठीही थांबत नाही. वाईट सवयी सोडण्यासाठी किंवा चांगले काम करण्यासाठी उद्याची वाट पाहू नका, कारण मृत्यू कधी येईल हे सांगता येत नाही. आळस आणि बेफिकीरपणा सोडून माणसाने आजच याच क्षणी सत्कर्माची सुरुवात करावी. वास्तविक जीवनातील उदाहरण. अनेक लोक म्हणतात की आता मी तरुण आहे, आता फक्त मजा करायची. जेव्हा म्हातारा होईन तेव्हा देवधर्म करेन किंवा समाजसेवा करेन. पण समजा एखाद्या तरुणाचा अचानक रस्ते अपघातात मृत्यू झाला तर त्याला चांगली कामे करण्याची संधीच मिळत नाही. तो बेफिकीर राहिला आणि काळाने त्याला गाठले. म्हणूनच आज आपल्याकडे वेळ आहे, तोपर्यंतच चांगले जगले पाहिजे. चौथा चरण. नामा म्हणे अवघे चोर. शेखीन हरिनाम सोयरे. भावार्थ आणि विश्लेषण. अभंगाच्या शेवटी नामदेव महाराज जीवनाचे अंतिम आणि सर्वात मोठे सत्य आपल्यासमोर मांडतात. ते म्हणतात, या जगात ज्यांना तुम्ही आपले मानता ते सर्वजण तुमचे सुख, तुमची संपत्ती आणि तुमचा चांगला काळ लुटणारे चोर आहेत. जोपर्यंत तुमच्याकडे काही आहे तोपर्यंतच हे सगळे नातेवाईक आणि मित्र सोबतीला असतात. पण जेव्हा आयुष्याचा शेवटचा काळ येतो, जेव्हा मृत्यू समोर उभा असतो, तेव्हा हे कोणीही तुमच्यासोबत येत नाहीत आणि तुम्हाला वाचवूही शकत नाहीत. अशा वेळी अगदी शेवटी केवळ आणि केवळ हरीचे नाव म्हणजेच भगवंताचे नामस्मरण हेच तुमचे खरे सोयरे, तुमचे खरे नातेवाईक ठरते. तेच तुम्हाला या भवसागरातून पार करते. सामाजिक संदेश आणि नैतिक धडा. हा जगाचा सर्वात मोठा नैतिक धडा आहे. जगातले बहुतांश व्यवहार आणि नाती हे स्वार्थावर आधारलेले असतात. जोपर्यंत तुमच्याकडे पैसा आणि पद आहे तोपर्यंतच लोक तुमच्या मागे पुढे करतील. पण संकटाच्या काळात शेवटी फक्त तुमचे चांगले विचार, तुमचे देवावरचे प्रेम आणि तुमची सत्कर्मे म्हणजेच हरिनाम तुमच्यासोबत राहतात. जगाच्या खोट्या मुखवट्यांपासून सावध राहा हा संदेश नामदेव महाराज देतात. वास्तविक जीवनातील उदाहरण. जेव्हा एखादा व्यक्ती मोठ्या पदावर किंवा सत्तेत असतो तेव्हा त्याला भेटायला शेकडो लोकांची गर्दी होते. लोक त्याला सर म्हणून मागे पुढे करतात. पण तोच माणूस जेव्हा निवृत्त होतो किंवा त्याचे पद जाते तेव्हा त्याचे स्वतःचे जवळचे मानलेले लोकही त्याला ओळख दाखवायला तयार नसतात. अशावेळी त्याला कळून चुकते की जगातली नाती किती स्वार्थी होती. शेवटी त्याच्या मनातील देवाचे नाव आणि त्याने केलेली चांगली कामेच त्याला मानसिक आधार देतात. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या आधुनिक भाषेत. आजच्या पिढीला जर आपण जुन्या भाषेत सांगायला गेलो तर कदाचित त्यांना ते समजणार नाही. पण हाच विचार जर आपण त्यांच्या लाईफस्टाईलशी जोडला तर त्यांना तो नक्की पटेल. मित्रांनो, आज आपण सगळेच फिअर ऑफ मिसिंग आउट म्हणजेच फोमोच्या जगात जगत आहोत. आपल्याला सोशल मीडियावर अपडेट राहायचं असतं, आपल्याला सगळ्यात भारी गॅजेट्स हवे असतात, आपल्याला करिअरच्या शर्यतीत सगळ्यात पुढे राहायचं असतं. आपण आपला प्रत्येक क्षण कुठेतरी गुंतवून ठेवला आहे. पण नामदेव महाराज आजच्या भाषेत आपल्याला काय सांगतायत माहितीये? ते म्हणतात, बॉस, तुमची ही जी स्क्रीन टाइमची क्रेज आहे ना, ही जी धावपळ आहे ती एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण कधीतरी विचार करा की तुमची बॅटरी सुद्धा ड्रेन होतेय. हे शरीर म्हणजे एक मर्यादित डेटा पॅक आहे. जसा रोज 1.5 GB डेटा संपतो आणि रात्री 12 वाजता तो शून्यावर येतो, तसंच आपल्या आयुष्याचा डेटा रोज संपत चालला आहे. मृत्यू हा कोणताही पूर्वसूचना न देता येणारा नेटवर्क आउटरेज आहे. मग जेव्हा नेटवर्क जाईल तेव्हा तुमचे हे इंस्टाग्रामचे फॉलोअर्स, तुमचे हे स्नॅपचॅटचे स्ट्रीक्स, तुमचे हे बँक बॅलन्स हे काहीही कामाला येणार नाही. ते सगळे तुमचे चोर ठरतील, कारण त्यांनी तुमचा मौल्यवान वेळ खाऊन टाकला. आजच्या पिढीने हा अभंग कसा घ्यावा? याचा अर्थ असा बिलकुल नाही की तुम्ही अभ्यास सोडून द्यावा, करिअर करू नये किंवा जंगलात निघून जावे. संतांचा हा संदेश नाहीच. संतांचा संदेश आहे बॅलन्स साधण्याचा. तुम्ही कॉर्पोरेट जगात काम करा, तुम्ही नवनवीन स्टार्टअप सुरू करा, तुम्ही यशाची शिखरं सर करा, पण हे सगळं करत असताना स्वतःला आतून रिकामं ठेवू नका. आठवड्यातून काही वेळ, दिवसातून काही मिनिटं शांत बसा, स्वतःशी संवाद साधा, त्या निसर्गाशी, त्या वैश्विक शक्तीशी ज्याला आपण विठ्ठल म्हणतो त्याच्याशी कनेक्ट व्हा. जगाच्या बाजारात वावरताना स्वतःची ओळख हरवू नका, कारण शेवटी जेव्हा स्क्रीन ऑफ होईल तेव्हा तुमच्या आत्म्यासोबत फक्त तुम्ही आणि तुम्ही कमावलेली सत्कर्मे, तुम्ही घेतलेली भगवंताची नामं एवढंच शिल्लक राहणार आहे. हा अभंग आपल्याला घाबरवण्यासाठी नाही तर आपल्याला जाग करण्यासाठी आहे. चला, आज या अभंगाचा अनुभव घेऊया आणि धावत्या आयुष्यात थोडं थांबून त्या पंढरीरायाला आपल्या हृदयात शोधूया. धन्यवाद. हे आयुष्य अत्यंत मर्यादित आणि क्षणभंगूर आहे. मृत्यू कधी येईल हे कोणालाच ठाऊक नाही. म्हणूनच जगातील खोट्या मोहामध्ये न अडकता त्या परमात्म्याची भक्ती करणे हेच आपल्या जीवनाचे खरे सार्थक आहे. आजचा हा भक्तीचा प्रवास तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या संत वाङ्मयाच्या अमृतरूपी दरबारात आणि नव्या भक्तिविद्येच्या संगतीत. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून विठू नामाची ही वारी अशीच अखंड सुरू राहील. रामकृष्ण हरी. नामस्मरण करा, आनंदात रहा.